तर BEE सब्जेक्ट मध्ये जे काही मी सांगितल्याप्रमाणे 6 युनिट आहे. सर्व 6 युनिट हे इटसेल्फ बेसिक युनिट्स आहे ऍज कम्पेअर टू ब्रांच वाईज सब्जेक्ट. म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांचला हे 3 युनिट बेसिक युनिट आहे. इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला जे काही 3 युनिट आहे ते बेसिक युनिट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा 2 सब्जेक्टचा सिलेबस ह्या एका युनिट सब्जेक्टमध्ये कव्हर अप केलेला आहे. त्याच्यामुळे सब्जेक्ट वास्ट आहे. त्यात आपण ऑनलाईन शिकतोय, त्याच्यामुळे सर्किट फार लक्षात राहत नाही. तुम्हाला वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही मागचे लेक्चर्स उघडून बघा. डाऊट आला तर पर्सनल कॉन्टॅक्ट करा, पर्सनली फोन करा. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे. त्याच्यामुळे इथून पुढे पण तुम्हाला काही अडचण आल्या तर नक्कीच त्या विचारा. समजतंय का? अभिजित, आदित्य, भूषण, जान्हवी, बाकीच्यांचा काय आवाज येत नाही. हो सर. जान्हवी, कृष्णा, हो सर. ऋतुजा, वेदिका, यश, मी सर्वांनी लक्षात घ्या, वेळ कमी राहिलेला आहे. मागचे सगळे लेक्चर्स उघडून बघा परत. बऱ्यापैकी व्हर्च्युअल जे काही लेक्चर्स आहे ते बऱ्यापैकी चांगले घेतलेले आहे. तुम्हाला जे काही आपण म्हणतो की व्हर्च्युअल लर्निंग कशी असेल त्या फॉर्मॅटमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझा व्हिडिओ ऑन असून स्क्रीन शेअरिंग ऑन करून व्यवस्थित तुम्हाला सर्किट ड्रॉ करून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने परत लेक्चर्स ओपन करा आणि समजून घ्या. ठीक आहे. So in the second unit of electrical engineering, that is the single phase AC circuit, we are going to study the basics of single phase AC circuit. First of all, we have to study the sine wave. Sine wave काय असते, sine wave ला पॅरामीटर्स काय असतात, त्याच्यानंतर फेज काय असते, फेज डिफरन्स काय असतो, मग कुठल्या सर्किट मध्ये करंट आणि व्होल्टेजचा फेज कसा आहे, एवढंच या युनिट मध्ये शिकायचं. युनिट मोठा आहे पण लॉजिक जर फर्स्ट पॉइंट पासून समजत गेलं तर सिम्पलेस्ट युनिट आहे. सगळं युनिट बेसिक आहे. 6च्या 6 युनिट या सब्जेक्ट मध्ये बेसिक आहे. त्यातला युनिट नंबर जो 2 आहे, जो की आपला 5th युनिट शिकवतोय आपण, तो खूप बेसिक साइन वेव्ह रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन वेव्हचे पॅरामीटर्स पहिले समजले पाहिजे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला पुढे जे काही सिंगल फेज एसी सर्किट्स आहे ते स्टडी करायचे. म्हणजे एसी सिग्नल जर रेजिस्टरला दिला तर व्होल्टेज करंट मध्ये काय फरक पडतो, कॅपॅसिटरला दिला तर व्होल्टेज करंट मध्ये काय फरक पडतो, इंडक्टरला दिला तर व्होल्टेज करंट मध्ये काय फरक पडतो, आणि कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर असेल व्होल्टेज करंटच्या पॅरामीटर्स मध्ये काय फरक पडतो, एवढं त्या युनिट मध्ये शिकायचंय. So we will start right from the basic of sine wave. First of all, I'll share the screen so that now see this shared screen. You have already seen this sine wave in your school lectures also, as well as in physics also. See, a wave can be represented in triangular form, square form, sine form, cosine form. But the most accurate way to represent the alternate quantity is sine wave. That's why most of the calculations analysis is done on sine wave. So generally sine wave has no constant value. Every time its value is changing and changing with a particular angular velocity. It is changed with particular angular velocity. So if you see this, sine wave is increasing with linearity, then it is going constant and decreasing with constant linearity. So in this way the sine wave is drawn. See my arrow of my cursor. So sine wave is simply
drawn like this. Correct? This is the sine wave. Now, sine wave, generally there are many parameters are there. So this is called as a crest. Positive part is called as a crest, and this is called as a trough. Negative part is called as trough. So consecutive crest and trough, combinationally it is called as a one sine wave. एक साइन वेव त्याला असं म्हणतात. पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट एकत्र केला त्याला साइन वेव असं म्हणतात. So it has various parameters related to it. So first parameter is waveform. So waveform means what? Waveform is the graphical representation of magnitude of its instantaneous value. ही जी हा जो वेवफॉर्म आहे, हा वेवफॉर्म काय आहे तर प्रत्येक इन्स्टंटचा जो काही मॅग्निट्यूड आहे वेव्हचा त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. बरोबर? म्हणजे जर सपोज इथे मी ड्रॉ केलं फॉर एक्झाम्पल, ह्या इन्स्टंटला व्हॅल्यू असेल ही, नेक्स्ट इन्स्टंटला व्हॅल्यू ही, नेक्स्ट इन्स्टंट असं प्रत्येक इन्स्टंटला जर काही व्हॅल्यूज असतील, बघा मी जे काही डॉट्स ड्रॉ केले आहे, प्रत्येक इन्स्टंट जर डॉट्स एका प्लेनवर प्लॉट केले विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय ऍक्सिस, आणि सगळे जर डॉट्स जॉईन केले तर आपल्याला काय मिळतंय? वेवफॉर्म. आपल्याला काय मिळते? वेवफॉर्म. सो वेवफॉर्म इज नथिंग बट graph of magnitude of AC quantity against time. On y-axis it is the time, on x-axis it is the magnitude. So it is a graph of magnitude of AC quantity with respect to time. So it is waveform. Now instantaneous value means what? जर suppose हा तुमचा y-axis आहे, हा x-axis आहे. जर हा एक इन्स्टंट असेल, ह्या इन्स्टंटला जर तुमची व्हॅल्यू असेल ही, हा जर इन्स्टंट असेल त्या इन्स्टंटला तुमची व्हॅल्यू असेल ही, हा इन्स्टंट असेल त्या इन्स्टंटला तुमची व्हॅल्यू असेल ही, व्हॉट एव्हर व्हॅल्यू, रॅन्डम व्हॅल्यू मी घेतल्या. तर हे जे पर्टिक्युलर डॉट्स आहे, बघा मी जे ड्रॉ करतोय, दिस पर्टिक्युलर डॉट्स आर नोन ॲज अ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. These particular dots are known as a instantaneous value. So at a particular instant of time, the value of the wave is called as a instantaneous value. So the value of that quantity at particular interval of time, एका पर्टिक्युलर टाइमला एखाद्या वेव्हची व्हॅल्यू काय आहे ती असते तुमची instantaneous value. Okay, next is cycle. So see this cycle. This one consecutive crest and trough together called as a one wave, that is one cycle. Okay, so the repetitive part of any wave is also called as a cycle. दोन definition म्हणू शकता तुम्ही त्याला. The repetitive part which consists of positive and negative part of sine wave, that is called as one cycle. हा repetitive part आहे, कारण याच्या पुढे परत तुम्हाला इथे असाच पार्ट पुढे बघायला मिळणार आहे. हाच पार्ट परत तुम्हाला पुढे बघायला मिळेल. सो यू कॅन से दॅट दिस पार्ट, हा जो काही रेड लाईन पूर्ण ड्रॉ केली, दॅट रेड लाईन ऑर दॅट ग्राफ इज रिपीटेटिव्ह पार्ट. तो परत रिपीट होणार आहे. मग रिपीटेड होणारा पार्ट कन्सिडर न करता जो एकच सिंगल पार्ट आहे जो कंटिन्युअस रिपीट होतोय, किंवा आपण फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट बघितलं होतं असं, बरोबर. तर हा जो काही पार्ट आहे बघा, हा जो मी दुसऱ्या कलरने ड्रॉ करतो, हा जो पार्ट आहे हा काय झाला आता? रिपीटेटिव्ह पार्ट, कारण की तो प्रत्येक वेळेस रिपीट होतोय. सो इट इज अ रिपीटेटिव्ह पार्ट. सो दिस इज वन सायकल. नाउ इन दिस केस this positive and negative is repeating, so this is one cycle. But here in case of full wave rectifier, only this half cycle is repeated continuously, so this is your one cycle. बघा मी जे ड्रॉ करतोय ते कंटिन्युअस बघत राहा, that is your one cycle. I hope it is clear. Okay, so cycle is the repetitive part constituting one positive and one negative part is called as one cycle of the waveform.
याच्यात पण बघा हा पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट. सो इट इज वन सायकल. ओके. देन टाइम पिरियड. द टाइम टेकन बाय द वेव्ह टू कम्प्लीट वन सायकल. एक सायकल पूर्ण करण्यासाठी तुमची वेव्ह किती वेळ घेते त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. सो जनरली टाइम पिरियड इज डिनोटेड इन टी and t is always equal to 1 divided by f, where f is frequency. So t means time period and it corresponds to one cycle. Okay, t is time period for one cycle. Now frequency means what? The number of cycles completed 1 second. म्हणजे जर ह्या सायकलचा टाइम पिरियड जर असेल, या सायकलचा जर टाइम पिरियड असेल 100 मिली सेकंड, म्हणजे हा जो टाइम पिरियड इथे आपण दाखवलाय, ही वेव्ह कंप्लीट होण्यासाठी वेळ लागतो 100 मिली सेकंड. तर याची फ्रिक्वेन्सी किती असेल? तर फ्रिक्वेन्सी असेल एफ, नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. आता एका सेकंड मध्ये किती होतील? 10, कारण की 1 डिवाइड बाय 100 मिली सेकंड. याची फ्रिक्वेन्सी झाली 10 हर्ट्ज. Frequency is 10 hertz. Frequency is 10 hertz. I hope it is clear. Frequency means what? I hope it is clear. Okay. Then next is our amplitude. Next is amplitude. So if you see this red line what I have drawn, so its peak value, it can be in positive side or negative side. It is not the case. So whatever maximum value of a maximum instantaneous value of a wave or of a cycle, that is called as a amplitude. The maximum value or the peak value of an AC quantity is called as a peak value or the amplitude. बघा मग आता इथे ही प्लस Vm जे तुम्हाला इथे दिसतंय, प्लस Vm जे तुम्हाला दिसतंय बघा, it is amplitude, or minus Vm can also be the amplitude. Okay, minus Vm can also be the amplitude. So this maximum value, it can be in positive side or it can be in the negative side. Both these are the amplitude. Okay. Now angular velocity. See, these are the angles. This starting point is your 0 degree. This maximum part is your 90 degree. This reversal म्हणजे काय? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे होतंय. That is 180 degree. Maximum negative peak is at 270, and again second reversal from negative to positive is at 360 degree. म्हणजे तुमची जी सायकल आहे ती पूर्ण होते 360 डिग्री मध्ये, म्हणजे तुमची 2 पाय रेडियन. बरोबर. सो दिस सिग्नल इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम 0 to 360 like this. Correct. So the rate of change of angle, बघा, with respect to time जो काही rate of change of angle आहे त्याला म्हणतो आपण angular velocity. Angular velocity is given by omega. Omega is equal to d theta or d phi by dt. D theta upon dt. Theta is the angle 0 to 360 and dt is the time. So this is the angular velocity. Okay. Now the next thing. So as you can see, this is the positive peak here where we are drawing it. This is the positive peak. This is the negative peak. Correct. Positive peak, negative peak. So the distance between this positive peak and a negative peak, see this red line, this is called as a peak to peak voltage. Positive peak to negative peak. So this is called as a peak to peak voltage. And peak to peak voltage is always double of amplitude. कारण की amplitude म्हणजे काय? इथून हा जो अप्पर पार्ट आहे किंवा हा जो लोअर पार्ट आहे, बरोबर, याला म्हणतो आपण amplitude. So peak to peak voltage is always double of your amplitude. So this is the peak to peak voltage. The distance or the difference between positive peak and negative peak is called as a
पीक टू पीक व्होल्टेज. ही जी बेस लाईन आहे, सेंटर लाईन आहे, याच्यावरती आणि याच्या खाली पीक जो आहे त्याच्यामधला डिफरन्स जो असतो तो पीक टू पीक व्होल्टेज. ओके. नाव नेक्स्ट इज द RMS व्हॅल्यू. RMS means root means square value. So RMS value is nothing but this is AC signal. Generally DC signal is like this. This is the DC signal. Constant value. DC signal is always constant. This is what DC signal. So RMS value means what? पहिले मराठीत सांगतो, मग इंग्लिश मध्ये सांगतो. The DC current that is required to produce the same amount of heat produced by the AC current. म्हणजे एक मिनिटसाठी जर ही AC वेव्ह एखाद्या रेजिस्टर मधून आपण पास केली, ही AC वेव्ह एखाद्या मिनिटसाठी जर आपण रेजिस्टर मधून पास केली, तर जेवढी हीट प्रोड्यूस होईल तेवढीच हीट प्रोड्यूस करण्यासाठी जेवढा डीसी करंट देऊ त्या डीसी करंटच्या व्हॅल्यूला म्हणतो आपण RMS व्हॅल्यू. सो द amount of DC current required to generate the same amount of heat which is generated using AC current. AC current पास केल्यानंतर जेवढी हीट जनरेट होते तेवढ्याच अमाऊंटची हीट जनरेट करण्यासाठी जेवढा DC करंट लागतो, दॅट इज युअर RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू ही AC साठी असते. AC साठी म्हणजेच काय, AC करंटनी जेवढा हीट जनरेट केली तीच इक्विव्हॅलंट असते RMS व्हॅल्यू. ओके. I hope RMS value is clear. Now RMS value is always peak value च्या 0.707 असते. RMS व्हॅल्यू ही नेहमी पीक व्हॅल्यूच्या 0.707 असते. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 0.707. Now next is average value. बघा आता ऍव्हरेज व्हॅल्यू, हा जो काही ग्राफ मी एवढा ड्रॉ केलाय रेड लाईन, हा जो मी रेड लाईनने ग्राफ ड्रॉ केलाय पॉझिटिव्ह हाफ सायकलची प्रत्येक जी काही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू बघा, ही जी मी ड्रॉ करतोय, या सगळ्या व्हॅल्यूजचा जर मी ऍव्हरेज काढला, म्हणजे ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू प्लस प्लस So all these instantaneous values are there. If I take all these instantaneous value and I add them आणि डिवाइड बाय जेवढे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असते त्याने जर डिवाइड केलं तर जी काही व्हॅल्यू मिळेल तर सगळ्यांचं काय असणार आहे, ऍव्हरेज. मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये जो काही आपण ऍव्हरेज काढतो सगळ्या व्हॅल्यूजचा, तसंच ऍव्हरेज जर या सगळ्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचा केला तर त्याला आपण म्हणतो ऍव्हरेज व्हॅल्यू. ओके. सो ऍव्हरेज व्हॅल्यू इज ऑलवेज, यू कॅन से दॅट इट इज 0.637 of peak value. 0.637 of peak value. So again I'll erase it. So average value, the average value of an alternate quantity is equal to the average of all instantaneous value over a period of time. Over a period of time म्हणजे आपण इथून इथपर्यंत सगळ्या व्हॅल्यूचा आपण ऍव्हरेज केला, तो आला पीक व्हॅल्यू. ही जी काही पीक व्हॅल्यू होती तिचा 0.637. ओके. सो दिस इज द पीक व्हॅल्यू. नाव नेक्स्ट टर्म इज फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर, आता फॉर्म फॅक्टर म्हणजे काय? फॉर्म फॅक्टर इज द रेशियो ऑफ RMS व्हॅल्यू divided by average value. Form factor is the ratio of RMS value to the average value. मग आता
V peak multiplied by 0.707 divided by V peak into 0.637. Correct? So obviously V peak and V peak cancelled. So 0.707 divided by 0.637 is always 1.11. So form factor of sine wave is always 1.11. Form factor is always 1.11. I hope it is clear. So form factor came out to be 1.11. Hopefully समजला असेल. Okay. So all these are the basic definition, and last definition is crest factor. Crest factor is peak value divided by RMS value. Peak divided by the RMS. So peak is V peak and RMS is V peak multiplied by 0.707. So it is came out to be 1 divided by 0.707. Correct? Peak cancel झालंय. So 1 divided by 0.707 is always 1.41. म्हणजे फॉर्म फॅक्टर हा 1.11 असतो साइन वेव्हचा आणि